अशोक खरात यांच्या विरोधात अनेक प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला न्यायालयानं 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान एसआयटीच्या चौकशीमध्ये त्याचे एक कारनामे समोर येत आहे. तर दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार असून शिर्डी पोलिसांकडून फरार असलेल्या कल्पना खरात हिचा शोध सुरू आहे. शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरात हिचा शोध सुरू आहे. मात्र ती अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे. शिर्डी पोलिसांकडून सध्या कल्पना खरात हिचा शोध घेतला जात आहे. दरम्यान ती परदेशात पडून जाऊ शकते अशी शक्यता असल्यानं पोलिसांनी आता तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता कल्पना खरात हिचा परदेशात पडून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने अनेक जणांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन मोठा कारनामा केला आहे. तो काही पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या शेकडो बँक खात्याचा नॉमिनी असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर ही सगळी खाती तो स्वतःच सांभाळत होता. त्याने आतापर्यंत या बँक खात्याच्या माध्यमातून 100 कोटीपेक्षा अधिकचे व्यवहार केले आहेत अशी माहिती देखील समोर येत आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता अशोक खरात याच्या पत्नीच्या विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केल्यानं तिचे परदेशात पडून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.